आपल्या सगळ्याच गोष्टी ह्या सगळ्यांना सांगायच्या नसतात। आपली काही स्वप्ने, अचीवमेंट, धडे हे प्रत्येक वेळी दुसऱ्यांना सांगण्यात आपले नुकसान असते। आपल्या सगळ्याच गोष्टी ह्या सगळ्यांना सांगायच्या नसतात। आपली काही स्वप्ने, अचीवमेंट, धडे हे प्रत्येक वेळी दुसऱ्यांना सांगण्यात आपले नुकसान असते। बऱ्याच गोष्टी ह्या आपण आपल्या पुरत्या मर्यादित ठेवल्या पाहिजेत। आपल्या भावना, विचार, अनुभव, रहस्य, चुका, धडे यांचं जे बीज आहे ना, ते बीज अतिशय नाजूक असतं। ते हळूवार आपल्या आत वाढू द्यावं। आपल्या यशासाठी, ग्रोथसाठी ते खूप आवश्यक असतं। नमस्कार, मी चंचला बिले आज तुम्हाला अशा 2 गोष्टी सांगणार आहे की ज्या तुम्ही जगजाहीर न करता स्वतः पुरत्या मर्यादित ठेवल्या पाहिजे। नंबर 1, आपल्या जीवनातील आव्हाने याविषयी कोणाशीही बोलू नका। आपल्या आसपास जी जमीन आपल्याला दिसते ती सर्वत्रच सपाट आहे असं होत नाही। काही ठिकाणी उंचवटे आहेत, काही ठिकाणी खळगे आहेत। तसेच आपले आयुष्य आहे। आपल्या आयुष्यामध्येही अडथळे, आव्हाने ही आहेत आणि ही अडथळे किंवा हे आव्हाने आपल्याला आकार देण्यासाठी, आपल्या आतली शक्ती वाढवण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात। मग ती आपण इतरांशी बोलू नये याची 3 कारणं मी तुम्हाला सांगणार आहे। नंबर 1, तुमची आव्हाने ही तुम्हाला सोडवायची आहेत। दुसरा कोणीही ती सोडवू शकत नाही, त्यामुळे दुसऱ्यांना सांगण्यामध्ये वेळ वाया घालवू नका। दुसरं कारण आहे, केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी किंवा आपण किती गरीब, बिचारे, दुःखी आहोत हे लोकांकडनं जाणून घेण्यासाठी आपल्या आव्हानांविषयी, अडथळ्यांविषयी तुम्ही लोकांशी बोलता। त्यामुळे तुम्हाला तात्पुरती मलमपट्टी मिळते, पण त्या मलमपट्टीमुळे तुमच्यातील शक्ती ही तुमच्या आतच राहते, ती बाहेर पडू शकत नाही। तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर जाऊ शकता। तिसरं कारण आहे की ज्या लोकांशी तुम्ही आपल्या अडथळ्यांविषयी, आव्हानांविषयी बोलणार आहात त्यांच्या मनात काय चाललं आहे हे तुम्ही डोकावून बघू शकता का? ते खरंच तुम्हाला मदत करू इच्छित आहेत याची तुम्हाला 100% खात्री आहे का? की तुमचे अडथळे आणि आव्हाने त्यांना सांगितल्यामुळे ते मनोमन सुखावतायत आणि तुम्हाला आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक ती शक्ती देण्याऐवजी तुम्हाला तुमची आव्हानं किती मोठी आहेत, तुम्ही कसे सोडवू शकत नाही असे सांगतात का? असे असेल तर होईल काय की तुमची सर्व शक्ती कमी होईल। तुम्ही आव्हानांना, तुमच्या संकटांना किंवा तुमच्या अडथळ्यांना तोंड देऊ शकणार नाही। म्हणूनच आपल्या जीवनातील आव्हाने ही जगजाहीर न करता शांतपणे, सशक्तपणे, हिमतीने सोडवली पाहिजे। नंबर 2, आपली नेक्स्ट स्टेप ही सगळ्यांना सांगण्याची गरज नाही। बुद्धिबळ खेळणारा मनुष्य ही आपली पुढची चाल कोणालाही सांगत नाही। तो शांतपणे, संयमाने, गाजावाजा न करता प्रत्येक चाल खेळत असतो। आपली नेक्स्ट स्टेप कोणालाही कळू देत नाही। तसेच मनुष्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रत्येक स्टेप ही दुसऱ्यांना सांगण्याची गरज नाही। याची 2 कारणं आहेत। पहिलं कारण असं आहे की जर तुम्ही तुमची नेक्स्ट स्टेप लोकांना सांगितली आणि लोकांना ती खूप आवडली तर लोक तुमचं आधीच इतकं कौतुक करतात की ज्यामुळे तुम्ही हुरळून जाऊ शकता आणि तुमच्या गोलपासून तुम्ही दूर जाऊ शकता। याचं दुसरं कारण असं आहे की तुमची नेक्स्ट स्टेप तुम्ही लोकांना सांगितल्यावर समजा ती लोकांना आवडली नाही किंवा तुम्ही पुढे जात आहात हे लोकांना आवडले नाही तर काय होईल की लोक तुमच्यावर टीका करतील, तुम्हाला जज करतील आणि आपोआपच तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर जाल।
ते तुम्हाला नेक्स्ट स्टेप घेऊच देणार नाहीत. मग आता मला सांगा की आपण आपली पुढची स्टेप लोकांना सांगून लोकांच्या कौतुकासाठी भुकेले का असावे, किंवा त्यांच्या टीकेमुळे आपण दुःखी का व्हावे? तर आपली पुढची स्टेप लोकांना न सांगता आपल्या आतला आत्मविश्वास हा आपल्या आत ठेवून आपली स्ट्रॅटेजी जी आहे त्या प्रकारे नेक्स्ट स्टेप घ्यावी. कसलाही गाजावाजा न करता आपण पुढे जात राहावे. तुम्हाला मिळालेलं जे यश आहे ते तुमच्या विषयी नक्कीच लोकांना सांगेल. तर या आहेत त्या 2 गोष्टी ज्या तुम्ही जगजाहीर करू नये. आपलं काम आधी पूर्ण करावं, लोकांना तुमच्याविषयी माहिती होईलच. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या लोकांना या व्हिडिओची गरज आहे असे तुम्हाला वाटतं त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. शेवटच्या 2 ओळी फक्त तुमच्यासाठी. प्रत्येकात आहे काहीतरी खास, म्हणूनच जगण्याची आहे आस, म्हणूनच जगण्याची असावी आस. धन्यवाद.